एक दोन तीन चार पाच सहा कारखाने मी चालवतो, 6 कारखान्याचा डॉक्टर आहे, कारखानदारीतला डॉक्टर आहे. आता किती कारखाने राहिले आणि कसे चालतात कारखाने, ही जरा जनतेने अभ्यास करावा. किती लोकांची तिथली देणी राहिली त्या नाशिकच्या कारखान्याची, ही सुद्धा जाऊन तिथं विचारावं. 60 कोटी व्यापारी देण्यासाठी केलं, 40 कोटी कर्मचाऱ्यांसाठी केलं. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांचं देणं 30 का 32 कोटी होतं, तरी त्याच्यात बोगस यांनी 40 कोटी दाखवलं. आणि हे अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलची बिलं ह्याच्यात आलेली आहेत. ज्याच्या नावावर पेट्रोल पंप नाही त्याच्या नावावर डिझेलचा चेक काढलेला 2-2 कोटीचा. हे नेमका काय प्रकार आहे तिथल्या सभासदांना ही माहीत नाही. तिथल्या सभासदाला अजून लक्षात येत नाही. ही वेगवेगळ्या पद्धतीनं शिट्ट्या मारणारी ठराविक माणसं पुढे बसवणार आणि त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायच्या आणि बाकीच्यांनी गपचूप ऐकून घ्यायचं. यात कुठल्याही पद्धतीचं खोटे आरोप करायची माझी मानसिकता नाही. जे खरं आहे ते तुमच्या समोर आणणार आहे. यांनी कितीही बोलू द्या, प्रत्येक गोष्टी तुम्हाला पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हे सत्र चालूच राहणार, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि 3500 रुपये दर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जनतेने हा लढा चालू ठेवावा. आता ह्या निवडणुकीत बाजूला जर केलं तर तुम्हाला 3500 रुपये दर मिळेल आणि जर तुम्ही यांची साथ दिली तर पुढं अशाच पद्धतीनं फसवणुकीचं राजकारण ह्या मतदारसंघामध्ये चालू राहील. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ह्या सगळ्या भामट्यांना लबाडांना बाजूला ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार उभा केलेले आहेत त्या सर्व उमेदवाराला तुमची खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी द्या. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आज जर खऱ्या अर्थाने ही सगळा थांबलेला विकास जर पुढे न्यायचा असेल आपल्याला तर आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ द्यावी, एवढीच माझी सर्व मतदारांना तुमच्या या माध्यमातून विनंती आहे. त्या भामट्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका किंवा भामट्याचं बोलणं जे आहे त्याच्याकडे तपासून पहा की आपल्या इथल्या आमदाराला निवडून दिलं लोकांनी त्याचं कर्तृत्व काय. सगळ्या वाळू चोऱ्या, भानगडी, कारखान्याच्या भानगडी आणि ही कर्तृत्व आहे का? थापा हाणणे, भाषणामधनं सगळ्या लबाड्या सांगणे, लोकाला दिशाभूल करणे आणि सोशल मीडियावरनं वेगळं वारं पसरवायचा प्रयत्न करणे. कोंडीत कुणी कोणाला धरलंय, कोणाला भीती आहे, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या भीतीपोटी तिथं विठ्ठल परिवार म्हणून एकत्र आले. एकत्र आल्यानंतर नगरपालिकेला वेगळी चूल का मांडली, कशाची भीती वाटली आणि कोण कोणाला कोंडीत गाठतंय, कशाची भीती वाटते तुम्हाला? तुम्ही केलेल्या भ्रष्टाचार लोकांसमोर उघडा होईल म्हणून ह्याची भीती वाटते का त्या चौकशीला सामोरं जायची भीती वाटते? सगळे जनतेने बघितलं की पंढरपूर नगरपालिकेत काय झालं आणि काय कोंडीत पकडते. आम्हाला कोंडीत पकडायचा विषयच येत नाही, परंतु हे महामार्ग या भागातून न्यायचा हे पूर्ण श्रेय पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून हा महामार्ग होतोय. ही विरोधी पक्षाचे आमदार आहेत, यांनी प्रयत्न केला म्हणून सांगतात की वास्तव सगळं खोटं आहे, सगळं 100% खोटं आहे. आणि त्याची अजून कुठलीही लाईन फायनल झालेली नाही. वाहनवाल्याची भांडणं होते, शेतकऱ्याची भांडणं होते. गेल्या सीझनला तर त्या काठ्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवलं. कशा पाय डांबून ठेवलं, काय त्यानं उघडं केलं? म्हणजे ही सगळा लोकांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. ही जी लोकांच्या वरती जी बोलते ती ना, ती ह्यांचं लपवायसाठी बोलते. बाबा पहिल्यांदा 1 महिनाभर बिलं निघते, पुन्हा काय खरं नाही. शेवटला ज्याचा जाईल ती तर मेला 6 महिने अडकला आणि मग कुणाच तर वशिला लावायचा, जाऊन कारखान्यावरनं आपलं 2000 ऍडव्हान्स घ्यायचं. ही असले धंदे कशासाठी? परंतु या भामट्यानी खोटं बोल पण रिटून बोल ना, अजून त्याच्यात दुकान चालूच आहे लबाडीचं. म्हणजे लबाडीचं टोपलं घेऊन रोज आपली खिरापत वाटायला चालू आहे. मग ही कुठं तर थांबलं पाहिजे. म्हणून ही आम्ही आज तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणि सगळ्या गावांमध्ये मी या सगळ्या गोष्टी मांडल्या. अहो तुम्ही प्रश्नच तुम्हाला सोडवायचे नाही, नुसतं सोशल मीडियावर नौटंकी करून प्रश्न उपस्थित केले. हाईट म्हणजे त्या सभागृहात कोण माणसं उपस्थित नसताना ह्यांचा कॅमेरा म्हणून ती जाऊन रिकाम्या सभागृहात सुद्धा ही भाषणं ठोकणार आणि शूटिंग करून त्याचे
क्लिप बनवणार आणि लोकांवर टाकणार, हा लोकशाहीचा अपमान. मागं भारत नानांनी अशाच पद्धतीनं एकदा दर जाहीर केलेला होता, त्यांनी तो दिला 200 रुपये का 300 रुपये, पण त्यावेळेस कारखान्याला तोटा झाला. दर द्यायला चेअरमनच्या मनात आल्यावर किती दर देऊ शकतो. दूध संघावर पण प्रशासक नेमा, कारखान्यावरती पण प्रशासक नेमा आणि तिथली सारासार चौकशी करा. साधं सोपं गणित आहे. 4 वर्ष झालं बँकेचं 1 रुपया व्याज भरलं नाही. पैसे गेले कुठं? सगळ्या कारखान्यावरती कर्ज आहे, ते सगळे कारखाने 200-300 रुपये टनाला व्याज भरून भाव देते. हा बहादर 1 रुपया व्याज भरत नाही, तरी बॅलन्स शीटला 25 आणि 30 कोटी वार्षिक अहवालामध्ये तोटा आहे. आणि त्याच्याबरोबर 350 कोटीच्या घोटाळ्याची पण आपण चौकशी लावावी. मी मुख्यमंत्र्यांकडे त्या 350 कोटी आणि दूध संघाची सुद्धा चौकशी करा आणि अजून माझ्यावरती काय आरोप असतील ते सगळ्याच्या चौकशा करा. त्याच्यात दोषी आढळलं तर माझ्यावर कारवाई करा म्हणून जाहीर आवाहन करतो. मी राजीनामा देतो दूध संघाचा चौकशी होईपर्यंत. तुम्ही कारखान्याचा राजीनामा द्या 350 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्याची चौकशी होईपर्यंत. मेंटेनन्ससाठी 70 कोटी रुपये खर्च दाखव. अहो 10-12 कोटी रुपये ठीक आहे, समजू शकतो मेंटेनन्स. 70 कोटी मेंटेनन्स, एक्सपान्शनचं काम आधीच भारत नानांनी केलं. नुसतं त्याचं किरकोळ मेंटेनन्स केला आणि पैसे बाहेर काढून घेतले आणि तीच निवडणुकाला आधी पण वापरले ना आता पण वापरायचं चालू. म्हणजे काही आपण मनाला येईल तसं बोलून उपयोग नाही. तिजोरी तुम्ही अवश्य सांभाळा, पण चावी कधी तिजोरी उघडून काय करायचं ती मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे. त्यामुळे ह्या गोष्टी गप्पा मारायच्या आता बंद करा आणि लोकाला अजून दुसऱ्यांदा फसवायच्या भानगडीत पडू नका. लोक आता तुम्हाला सगळं ओळखून सोडलंय. लोकांना तुम्हाला निवडणुकीमध्ये सगळ्या तुमच्या गोष्टी नव्याने ऐकल्या, त्यावेळेस त्या ठिकाणी रायरंदा आला म्हणून आपली लोक फसली. आता काय सारखं सारखं फसणार नाही, एवढं सांग. 3,500चा दर म्हणजे लोकांना दाखवलेलं गाजर आहे, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. 3,500 लोकांना देईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार. दूध संघाच्या बाबतीमध्ये माझं जाहीर आव्हान आहे, या इलेक्शन नंतर मी राजीनामा देतो दूध संघाचा. त्यांनी कारखान्याचा राजीनामा द्यावा. कारखान्याच्या 350 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करू आणि दूध संघात काय घोटाळा आम्ही केला असेल त्याची चौकशी करा. आमच्याकडे जर काय वसुली निघली तर आम्ही ती वसुली द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे 350 कोटीची वसुली निघली तर त्यांना पदर पैशाने 350 कोटी या जनतेचे घेतलेले ते माघारी भरावे. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत. आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ऐन जोमात चालू आहेत. त्याच पद्धतीनं पंढरपूर आणि माढा या भागामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी प्रचार चालू केलाय. अनेक वक्तव्य ते करत आहेत, नेत्यांवरती टीका करत आहेत, अनेक विकास कामातून आपला प्रभाव त्या ठिकाणी मतदारांपर्यंत टाकत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ज्या माढा विधानसभेवरती ज्यांची झुंज अभिजित पाटील आणि रणजितभाई शिंदे या दोघांमध्ये झाली होती, त्याच पद्धतीने आज आपल्या खास मुलाखतीमध्ये रणजितभाई शिंदे आहेत. भैया, तुमचं प्रभात न्यूज मध्ये खरं तर स्वागत आहे. नमस्कार भैया. ही निवडणूक खरं तर तुम्ही 1 वर्षानंतर आपण भेटतोय, 1 वर्षानंतर ही मुलाखत आपण त्याच पद्धतीने घेतोय. आम्ही विधानसभेमध्ये तुमची सगळी प्रभावी भाषणं बघितली, या अगोदरचे दादांचे काम असतील त्याच्यावर आम्ही बघितलं. खरं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागत आहेत. त्याच पद्धतीनं अभिजित पाटील यांचा 3,500चा दर त्या ठिकाणी खूप चर्चेचा ठरतोय. कसं बघता याच्याकडे? 3,500चा दर म्हणजे लोकांना दाखवलेलं गाजर आहे, पण आम्ही तसं होऊ देणार नाही. 3,500 लोकांना देईपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. त्यांनी लोकांना जे जाहीर केलंय, लोकांनी त्यांना निवडून दिलंय, त्यांनी दर दिलाच पाहिजे. राहिला प्रश्न इतर कारखान्याचा ना आमचा. ते आम्हाला काय द्यायचंय काय नाही ते आम्ही ठरवू आणि त्याच्यावरती जनता ठरवल काय करायचं. पण ह्या माणसानी जी लोकांना जाहीर केलेलं होतं तो दर दिला पाहिजे आणि जर दिला नाही तर त्याच्यासाठी वाटेल ती झालं तरी आंदोलन करायची वेळ आली तरी ह्या तालुक्यातली मतदारसंघातली जनता करेल आणि 3,500 दर त्याच्याकडनं घेतल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच सांगतो. खरं तर त्याच्यावरती परत तुम्ही असं निवडणुकीत बोलणार हे त्याला माहिती होतं की तुम्ही दरावर येणार, दराचं काय झालं. तो आता कालच्या ज्या मेंढापूरच्या सभेत होता, मी दर देणारच म्हणून परत पब्लिकांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केलाय. नाही, 100% त्यानं दर द्यावा. दर दिलं तर चांगलं आहे, लोकांना 4 पैसे मिळतील. त्याच्यामध्ये पण एवढं बघावं की मतदारसंघातल्या लोकांचा किती लोकांचा ऊस गाळप केलाय त्याच्यात, ते पण पाहिलं पाहिजे.
सगळा बाहेरचा ऊस गाळप करायचा, मतदारसंघातल्या लोकांचा 25% ऊस गाळप करायचा आणि दर इतका देतो तितका देतो म्हणून फेक सगळ्या बोगस गोष्टी बोलायच्या, थापा मारायच्या. त्याच्यामुळे दर जाहीर केलाय तर दर दिलाच पाहिजे. त्यात काय वेगळं काय, उलट नाही दिला तर लोक सोडणार नाही. त्याला दराच्या संदर्भावरून म्हणजे ज्यावेळेस आमदार अभिजित पाटील यांना दराच्या संदर्भात बोललं जातं, परत त्या भाषणातून परत वैयक्तिक होतात, तुमच्याकडे असणाऱ्या पदावरून बोलतात, दूध संघाचा विषयावरून आरोप केला, याच्याकडे कसं बघतात? दूध संघाच्या बाबतीमध्ये माझं जाहीर आव्हान आहे, या इलेक्शन नंतर मी राजीनामा देतो दूध संघाचा. त्यांनी कारखान्याचा राजीनामा द्यावा, कारखान्याच्या 350 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करू आणि दूध संघात काय घोटाळा आम्ही केला असेल त्याची चौकशी करा. आमच्याकडे जर काय वसुली निघली तर आम्ही ती वसुली द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे 350 कोटीची वसुली निघली तर त्यांना पदर पैशाने 350 कोटी या जनतेचे घेतलेले ते माघारी भरावे, एवढंच आमचं म्हणणं आहे. खर तर जनतेला पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे की एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी, आणि तुम्ही बघताय एका ठिकाणी त्यांनी सुद्धा भाष्य असं केलं की तिजोरीच्या आमच्याकडे आहेत, आणि जर आपण बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा गाठी भेटी अभिजित पाटील एका वेगळ्या ढंगात रंगात घेतायत, आणि तुम्ही आज भाजपमध्ये काम करताय, कसं बघताय या गोष्टीकडे? अहो, ही काय लोकांना एवढं कळत नाही का? राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं, महायुतीचं जरी सरकार असलं तरी भारतीय जनता पार्टीचे कुठं कुठं बहुमत आहे, किती माणसं आहेत. तिजोरी मान्य आहे दादांकडे जरी असली तरी त्याच्या चाव्या मात्र मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आहेत, ही विसरून चालणार नाही. म्हणजे काही आपण मनाला येईल तसं बोलून उपयोग नाही. तिजोरी तुम्ही अवश्य सांभाळा, पण चावी कधी तिजोरी उघडून काय करायचं ती मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात आहे. त्यामुळे ह्या गोष्टी गप्पा मारायच्या आता बंद करा आणि लोकाला अजून दुसऱ्यांदा फसवायच्या भानगडीत पडू नका. लोक आता तुम्हाला सगळं ओळखून सोडलंय लोकांनी. तुम्हाला निवडणुकीमध्ये सगळ्या तुमच्या गोष्टी नव्याने ऐकल्या, त्यावेळेस त्या ठिकाणी रायरंदा आला रे रायरंदा आला म्हणून आपले लोक फसली. आता काय सारखं सारखं फसणार नाहीत, एवढंच सांग. खर तर एका ठिकाणी तुम्ही म्हणला मुख्यमंत्र्यांचं हे असं, आणि कारखान्यावरून ते कर्ज जो घोटाळा केला जातोय म्हणजे केला जातो असा आरोप, अनेक आंदोलनं झाली, त्या ठिकाणी उपोषणं झाली, या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? आम्ही वेगवेगळे युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी काय तर पुण्याला साखर आयुक्ताच्या तिकडं उपोषण काय तर 15 का 17 दिवस केलं, तरी सुद्धा अमरण उपोषण एवढं करून सुद्धा ही व्यक्ती तिथपर्यंत गेला, त्या लोकांना साधं भेटला नाही. ह्या 350 कोटीमध्ये माझ्याकडे इथं सगळी कागद आहेत. ह्या सगळी कागद जी त्यांची शासनाकडनं आलेली कागद आहेत, म्हणजे त्यांच्या कारखान्यावरून नाहीत घेतली, शासनाच्या ऑफिसने, साखर आयुक्ताच्या ऑफिसने दिलेली कागद. ह्या कागदामध्ये स्पष्ट दिसतंय विनियोग कशासाठी कर्ज मंजूर केलं. 60 कोटी व्यापारी देण्यासाठी केलं, 40 कोटी कर्मचाऱ्यांसाठी केलं. वास्तविक पाहता कर्मचाऱ्यांचं देणंच 30 का 32 कोटी होतं, तरी त्याच्यात बोगस यांनी 40 कोटी दाखवलं. काही देणं जी तोडणी वाहतूकची कर्ज होती ती वन टाइम सेटलमेंट मध्ये यांनी नील केली, पण त्या तोडणी वाहतुकीचं कर्ज भरण्यासाठी ह्या 350 कोटीमध्ये रक्कम मंजूर केली. म्हणजे कोणाचे 25 कोटी, कोणाचे 30 कोटी काय बँकेचे असतील, तर ती अगदी 4, 5, 10 कोटीमध्ये त्यांनी मिटवली. आणि त्याचे सुद्धा रक्कम कशासाठी विनियोग केली त्याचा काय आतापता नाही. मेंटेनन्ससाठी परवा कोणीतरी आरोप केला, आम्ही टीव्ही चॅनलवरती एका बघितलं की मेंटेनन्ससाठी 70 कोटी रुपये खर्च दाखवला. अहो 10-12 कोटी रुपये ठीक आहे, समजू शकतो मेंटेनन्स. 70 कोटी मेंटेनन्स, एक्सपान्शनचं काम आधीच भारत नानांनी केलं, नुसतं त्याचं किरकोळ मेंटेनन्स केला आणि पैसे बाहेर काढून घेतले, आणि तीच निवडणुकाला आधी पण वापरले ना आता पण वापरायचं चालू. आणि लोकांचे पैसे पुन्हा इथं लोकांना उधळायचे, चुकीच्या पद्धतीनं सगळ्या निवडणुकाला सामोरं जायचं, खोटे आरोप करायचे, खोटी आश्वासनं द्यायची आणि लोकांना फसवायचं. ही ह्यांचा ठरलेला धंदा आहे. आजपर्यंत पचत आला, पण ह्या निवडणुकीत हा पचणारा धंदा नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. खरं तर भैया ज्या हिशोबाचा तुम्ही आता उल्लेख केला आणि युट्यूबवर तुम्ही बघितलं, मान्य तिथं आंदोलन सुद्धा खूप प्रखरतेने झाली, तुम्ही तो अभ्यास केला असेल की हा विनियोग कशासाठी करायला, तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यावर असं वाटलं की 100% घोटाळा तिथे केला असणार? आता प्रामुख्याने म्हणजे त्या विनियोगाचं मी वाचलं, त्या विनियोगामध्ये 350 कोटी रुपयेचा विनियोग आहे, कर्ज मागणी केलेली, त्याच्यावर त्यांच्या सह्या मंजुरी त्याच्यावर शासनाने दिली.
ह्या 350 कोटीत 60 कोटी जुनी जी व्यापारी देणी आहेत भारत नानाच्या काळातली, त्या सगळ्या व्यापाऱ्यांची देणी त्याच्यात टाकलेली, त्यांना कोणालाही पैसे दिले नाही. कर्मचाऱ्यांच्या देणी ग्रॅच्युटी सहित 30 का 32 कोटी रुपये आहे, तिथं यांनी 39 कोटी टाकले. म्हणजे ती पैसे उचलले, कर्मचाऱ्यांना तर 6-7 कोटीच दिले, अजून कर्मचाऱ्यांचे पैसे दिले. आणि हे अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलची बिलं ह्याच्यात आलेली आहेत. ज्याच्या नावावर पेट्रोल पंप नाही त्याच्या नावावर डिझेलचा चेक काढलेला 2-2 कोटीचा. आणि नेमका काय प्रकार आहे तिथल्या सभासदांना ही माहित नाही, तिथल्या सभासदाला अजून लक्षात येत नाही. ही वेगवेगळ्या पद्धतीनं शिट्ट्या मारणारी ठराविक माणसं पुढे बसवणार आणि त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायच्या आणि बाकीच्यांनी गपचूप ऐकून घ्यायचं, अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे. ही फार काळ टिकणारा कार्यक्रम नाही. आता खरं तर सांगायला गेलं तर जे आंदोलक, जे आता किरण घोडके असतील, ज्यांनी त्यांच्यावरती त्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, तर तो प्रकार काय होता तो सहजी लक्षात लोकांच्या आला नाही. परंतु आज कल्याणराव काळे भाजपमध्ये आहेत, तुम्ही भाजपमध्ये आहेत, तुमच्यावरती वारंवार हे आरोप केले जातात. आज भाजपचे तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे हा विनोद दाखवणार का आणि त्याचा खुलासा करणार का? माझं म्हणणं असं आहे, त्यांनी दूध संघाचं विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय ना, अजूनही उपस्थित करावा, चौकशी लावावी आणि त्याच्याबरोबर 350 कोटीच्या घोटाळ्याची पण आपण चौकशी लावावी. मी मुख्यमंत्र्यांकडे या 350 कोटी आणि दूध संघाची सुद्धा चौकशी करा आणि अजून माझ्यावरती काय आरोप असतील त्या सगळ्याच्या चौकशा करा. त्याच्यात दोषी आढळले तर माझ्यावर कारवाई करा म्हणून जाहीर आवाहन करतोय. मी राजीनामा देतो दूध संघाचा चौकशी होईपर्यंत. तुम्ही कारखान्याचा राजीनामा द्या 350 कोटीचा भ्रष्टाचार केलेल्याची चौकशी होईपर्यंत, आणि त्याच्यातनं काय निष्पन्न होतंय त्याच्यावर पुढे ठरवू प्रशासक येणार आहे का नाही. दूध संघावर पण प्रशासक नेमा, कारखान्यावरती पण प्रशासक नेमा आणि तिथली सारासार चौकशी करा. साधं सोपं गणित आहे. 4 वर्ष झालं बँकेचं 1 रुपया व्याज भरलं नाही, पैसे गेले कुठं? सगळ्या कारखान्यावरती कर्ज आहे, ते सगळे कारखाने 200-300 रुपये टनाला व्याज भरून भाव देते. हा बहादर 1 रुपया व्याज भरत नाही, तरी बॅलन्स शीटला 25 आणि 30 कोटी वार्षिक अहवालामध्ये तोटा आहे. हा तोटा येतो कसा? आणि दर मागच्या 3 वर्षात आमच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे व्याजाचे पैसे दिले नाहीत बँकेचे, साखर सगळी विकून टाकली, की गेले कुठं पैसे? दर पण कमी दिला आणि मग पैसे घालवले कुठं? ही लोकांना कळणं गरजेचं आहे. खरं तर एका साईडला आम्ही बघितलं, ज्यावेळेस तुमची विधानसभेची निवडणूक लागली होती आणि 3,500 रुपयाचा म्हणजे 3,500 दर जाहीर केला आणि सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण ढवळलं. खरं तर त्यावेळेस साखरेचं टेंडर किती होतं आणि आताचं साखरेचं टेंडर आणि 3,000 रुपये रेट सर्वसाधारण सोलापूर जिल्ह्याच्या साखर कारखान्याने काढलाय. बरं का, त्यावेळेस साखरेचे दर कदाचित आतापेक्षा कमी असतील. त्यावेळेस 3500 दिला पण जाहीर केला पण दिला नाही. आता कदाचित दर जास्त असतील. आता उलट त्यांनी 3500च्या ऐवजी 4,000 दर द्यायला पाहिजे. आमची तेवढी ताकद नाही, कारण आमचे 300-400 रुपये व्याजात जातात, 200 रुपये व्याजात जातात, 200 रुपये हप्त्याला जातात. त्यांना हप्ताच भरायचा नाही, त्याच्यामुळे आमच्यापेक्षा 400 रुपये दर जास्त द्यायला पाहिजे त्यांनी. हे तर नक्की आहे. व्याज भरत नाही 200 रुपये किंवा 300 रुपये, हप्ता भरत नाही 200-300 रुपये, म्हणजे 400 ते 500 रुपये टनाला हे जे ज्यादा पैसे आहेत हे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे, बँकेला जर भरायचे नसतील तर. पण तेही देत नाही. मग आता याच्याकडे म्हणजे ज्यावेळेस जसं आम्ही विचारलं साखरेचा दर तुम्ही वाढलाय म्हणला, मग त्यावेळेचा जो हा दर दिला होता 3,500, तो शेतकऱ्याला नेमका एक पडलेला आमच्यासारख्याला किंवा शेतकऱ्याला पडलेला हा दर मिळू शकतो? कसं आहे, दर द्यायचा म्हणलं तर कसाही महाग भारत नानांनी अशाच पद्धतीनं एकदा दर जाहीर केलेला होता, त्यांनी तो दिला 200 रुपये का 300 रुपये, पण त्यावेळेस कारखान्याला तोटा झाला. दर द्यायला चेअरमनच्या मनात आल्यावर किती दर देऊ शकतो, पण त्याची गणित अर्थकारण, कारखान्यातनं येणारं उत्पन्न आणि देणारं, बँकांची देणी सारून, कर्मचाऱ्यांचा खर्च सारून, कारखान्याचं प्रोसेसिंगचा खर्च सोडून जी शिल्लक राहतं ही सहकारामध्ये शेतकऱ्याला दिलं जातं. आणि जर ठरवलं त्यापेक्षा जास्त द्यायचं तर मग कर्ज काढायचं, 5-50-100 कोटी तोटा करायचा आणि मग द्यायचा. मग कितीही देता येत.
पण ह्या निवडणूक भरकटेल असं वाटतंय का? मग कारखान्याचं देणं घेणं जर नसेल तर आपल्या काय कोणाचा कारखाना होता, कोणाचा तर दुसऱ्याचा कारखाना, त्याच्यावरती कर्ज झालं काय आणि बंद पडला काय, आपल्या काय घरचं जाणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर काही करू शकतो चेअरमन. म्हणजे त्या ठिकाणी आता बघितलं आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बघतोय, त्या ठिकाणी जे दादा साठ्यांचं कुटुंब होतं ते राष्ट्रवादी गेलं, आज त्यांची सुद्धा भूमिका वेगळी दिसते. कुठेतरी यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना परत डावलं जातंय पक्षात. त्यांच्या या भूमिकेकडे कसं बघताय? अहो, ह्या लोकप्रतिनिधींनी, मी माड्यामध्ये बोर्ड बघितले निषेधाचे, त्यांना स्टॅम्प पेपरवर लिहून मागितलं, तुम्ही उभा राहणार नाही म्हणून आम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्या. असं कुठं लोकशाहीमध्ये कोण कोणाला हातपाय बांधून ठेवू शकतं का? ह्या लोकशाहीचा अपमान आहे. हा ज्यांनी मतं दिलेली आहे ती त्याला निवडून येण्यासाठी, त्या लोकांचा अपमान आहे. अशा पद्धतीनं कसं काय चालेल? एखाद्या महिला पदाधिकारी आहेत, आमच्या विरोधात वेगळ्या पक्षात असल्या तरी तो भाग वेगळा आहे. आज त्यांची भूमिका काय आहे तो विषय वेगळा आहे. पण असं एखाद्या पदाधिकाऱ्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं जर बोलत असाल तर ह्याच्या इतकं दुर्दैव आणि ह्याच्या इतकं लोकशाहीचं वाटोळं कुठंच झालेलं पाहायला मिळणार. खरं तर त्यांच्या आमदारकीला 1 वर्ष पूर्ण झालं. विकास कामाचा भरपूर विकास कामं केली. अनेक प्रश्न आम्ही कुठं विधिमंडळात मांडले. त्याला वाचा सुद्धा फुटली. मी किती प्रश्न सोडवले असा सुद्धा त्या ठिकाणी प्रचारात उल्लेख केला जातोय. एकंदरीत या विकास कामाकडे तुम्ही कसं बघताय? अहो, विधानसभेत प्रश्न उपस्थित केले, 200 प्रश्न उपस्थित केले. एक प्रश्न मी सांगतो कसला उपस्थित केला. त्या नांदुऱ्यामध्ये ऍक्सिडेंट झालेला होता. त्या ऍक्सिडेंटच्या माध्यमातून त्या कुणाची त्याच्यामध्ये चूक नव्हती, परंतु ते शाळा जी चालवणारे तिथले काही लोक आहेत, 2-3 शाळा आहेत त्या गावामध्ये, ती शाळा चालवणारे लोक ह्या लोकप्रतिनिधीच्या विरोधातले होते. म्हणून तो धागा पकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की ह्या शाळांची त्या बसची चौकशी व्हावी. म्हणजे असलं द्वेषापोटी पेटलेलं हे जे प्रश्न आहेत, ह्याच्यानी लोकांचे प्रश्न सोडवायचे का व्यक्तिगत लेवलचे राग काढायचे विधानसभेत? ह्या पण गोष्टीकडे कुठं तर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रश्न उपस्थित केले, सुटले किती? अहो, तुम्ही प्रश्नच तुम्हाला सोडवायचे नाही, नुसतं सोशल मीडियावर नौटंकी करून प्रश्न उपस्थित केले. हाईट म्हणजे त्या सभागृहात कोण माणसं उपस्थित नसताना ह्यांचा कॅमेरामन आणि ती जाऊन रिकाम्या सभागृहात सुद्धा ही भाषणं ठोकणार आणि शूटिंग करून त्याचे क्लिप बनवणार आणि लोकांवर टाकणार. हा लोकशाहीचा अपमान आहे, हा जनतेचा अपमान आहे, या ज्या मतदारांनी निवडून दिलंय त्यांचा अपमान आहे. म्हणजे सभागृह चालू नसताना सुद्धा खोटं तुम्ही शूटिंग काढता आणि मी हे प्रश्न उपस्थित केले. अहो, काय लावलंय, काय चेष्टा लावली? ते मांडलेच नाहीत प्रश्न. अहो, काय प्रश्न मांडले असतील, काय प्रश्न असले बोगस पण आहेत. म्हणजे किती तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवणार आहे. विकास कामं काय केली असं वाटतंय तुम्हाला? एकंदरीत मला फिरताय तुम्ही. आता 1.5 वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर 1 रुपयाचा निधी आणलाय का तेवढं तुम्ही त्यांना विचारा. लोकसभेला 2.5 वर्ष 2 वर्ष पूर्ण होत आले. लोकसभेच्या माध्यमातून खासदारांनी काय विकास निधी आणलाय का ती विचारा. आता आम्ही विरोधी पक्षात आहे, आता आम्ही खासदार आमदार नाही ना, की आमच्या पक्षाचा कोण खासदार आमदार आहे. त्याच्यामुळं आम्हाला जनतेच्या समोर ह्यांची नाकर्तेपणा मांडायचा पूर्ण अधिकार आहे. व्यक्तिगत लेवलला जाऊन आम्ही कधी आतापर्यंत ह्या गोष्टी केल्या नाहीत, परंतु या भामट्यांनी खोटं बोल पण रिटून बोलन अजून त्याच्यात दुकान चालूच आहे लबाडीचं. म्हणजे लबाडीचं टोपलं घेऊन रोज आपली खिरापत वाटायला चालू आहे. मग ही कुठं तर थांबलं पाहिजे. म्हणून ही आम्ही आज तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणि सगळ्या गावांमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी मांडणार. आणि माझं जाहीर आव्हान आहे, कारखान्याची चौकशी करा, 350 कोटीची, दूध संघाची सुद्धा लगेच चौकशी करा. त्याच्या उलट आधी दूध संघाची करा, माझी झाल्यावर त्याची करा. माझी कसलीही अडचण नाही. अरे ज्यानं काय केलेलंच नाही त्याला भ्यायची काय कारण? माझं बंद पडत नाही त्याच्या वाचून. मी वयाच्या 21व्या वर्षापासून व्यवसाय अनेक केलेले, माझं बंद पडत नाही. पण ह्यांचं दुकान साखर चोरून विकायची बंद पडती, कारखाना नसला तर बोगस साखर काढायची बंद पडती.
अशा अनेक भानगडी बंद पडतील. एकंदरीत आता आपण बघायला गेलं तर ऊस संदर्भावर अनेक संभ्रम निर्माण चालू आहे. प्रत्येक गावातला ऊस तर कारखान्याला गेला पाहिजे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. परंतु तुमचा कारखाना असेल किंवा विठ्ठल कारखाना, इतर कारखाना असेल, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या राजकारणामुळे न्याय मिळतोय. एक लक्षात घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांना 100 एकराचा जमीनदार आहे, पण पाणी नाही, खायला महाग आहे. रान इकून प्रपंच चालवायचा का? ही जशी बाजू आहे तशीच कारखाना इकून, कारखाना बंद पाडून, लोकांना तात्पुरतं निवडणुकीपुरतं प्रलोभन दाखवून कारखाने बंद पाडायचे का? त्याच्यापेक्षा 10 दिवसाला तुम्ही पेमेंट द्या ना लोकांना. कायदा सांगतो 15 दिवसाच्या पुढे पेमेंट दिलं तर व्याज दिलं पाहिजे. 6 महिन्यांनी तुम्ही ऊसाची बिलं दिल्यावर त्याचं व्याज द्यायला पाहिजे का नाही लोकांना? देता का तुम्ही? ऊसाची दर जी काय आहे ती दर तरी द्या, वेळेवर पैसे द्या. लोकांना अर्ज घेऊन हिंडावं लागतंय ऍडव्हान्स साठी. कटाळून गेलेले ती लोक ह्या भावनेतून सुरुवातीला ऊस घालतात की बाबा पहिल्यांदा 1 महिनाभर बिलं निघते ती, पुन्हा काय खरं नाही. शेवटला ज्याचा जाईल ती तर मेला 6 महिने अडकलाच. आणि मग कुणाच तर वशिला लावायचा, जाऊन कारखान्यावरनं आपलं 2000 ऍडव्हान्स घ्यायचं. ही असले धंदे कशासाठी? नीट चालवा ना. तुम्हाला चालवायचं आहे ना, नीट चालवा. कारखान्याची व्याज फीज भरा, बँकेची हप्ते भरा. किती दिवस लोकांना फसवणार आहे? आता हे सगळं बघत असताना आज तुम्ही सांगितलं की ऊस दरावरून तुम्ही बोलला, काटा संदर्भ हा खूप महत्वाचा असतो की जे शेतकऱ्यांना संभ्रमित शेतकरी असतो की आपला ऊस योग्य काटा करून कारखान्यात जातो का, याच्याकडे कसं बघताय सर्व कारखानदारी क्षेत्रामध्ये? ज्या लोकांनी आमच्या कारखान्यावरती आरोप केले त्यांना सातत्याने आतापर्यंत आज तागायत आम्ही जाहीर आवाहन केले की रोज वाहनं तुमच्या प्रायव्हेट काट्यावर वजन करा आणि आमच्या कारखान्यावर वजन करा. परंतु ह्यांच्याच कारखान्यावर का भांडणं होतात? काट्यावरनं वाहनवाल्याची भांडणं होतात, शेतकऱ्याची भांडणं होतात. गेल्या सीझनला तर त्या काट्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवलं. कशा पाय डांबून ठेवलं? काय त्यानं उघडं केलं? म्हणजे ही सगळा लोकांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. ही जी लोकांच्या वरती जी बोलते ती ना, ती ह्यांचं लपवायसाठी बोलते. माझं आव्हान आहे लोकांनी रात्रंदिवस ह्यांच्या कसला पण ऊस तोडते ती, तरी पण यांच्या रिकव्हऱ्या चांगल्या कस काय येते? आणि काय काय चाललेलं आहे ही जरा लोकांनी नीट बारीक लक्ष देऊन बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांनी चेक केलं पाहिजे. खरं तर एका साईडला शक्ती महामार्ग जो की माड्याला जातोय आणि श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करतायत. आता भाषणामध्ये तो मुद्दा खूप प्रखरतेने घेतला जातोय. दुसरा मुद्दा म्हणजे एमआयडीसीचा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात घेतला जातो. खरं तर तुम्ही आज भाजपमध्ये गेलाय, प्रत्येक गोष्टीला जवळून बघताय. या संदर्भात कुठं काय बोलणे? आणि खरं तर आम्ही ज्यावेळेस एका वेगळ्या विशिष्ट मुलाखतीमध्ये बघत होतो की शक्तीपीठ ज्यावेळेस कुठलाही मोठा मार्ग करत असतो त्यावेळेस त्याचे 3 आराखडे आखले जातात की कोणत्या भागातून नेला तर सरकारला कसा फायदा होईल, तिथल्या अर्थव्यवस्था कशी बळकट होईल. आणि याचा खरं तर अभिजित पाटील त्या ठिकाणी या शक्तीपीठाचा श्रेय की मीच तो प्रश्न मांडला आणि कसं आहे ते पटवून दिला आणि आता त्याचं त्या ठिकाणी मी या भागातल्या शेतकऱ्यांना मोठा न्याय दिला. अशा प्रकारे सुद्धा माध्यमातून ती चर्चा होती. कसं बघा? हे सगळं साप खोटं आहे. त्यांचा कुठलाही ह्याच्यामध्ये काही श्रेय घ्यायचं काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी हा शक्तीपीठ महामार्ग ह्या भागातून नेण्याचा धोरण ठरवलेलं होतं. त्याच्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी दादा हिता असताना शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर आणि त्या भागामध्ये आंदोलन आणि जमीन द्यायला लोकांचा संघर्ष चालू होता. आणि म्हणून त्या पिरियडमध्ये आम्ही दादांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना भेटून की हा शक्तीपीठ महामार्ग तिकडं बागायत भागातनं नेण्यापेक्षा आमच्या ह्या भागातनं न्याला तर एक चांगला हायवे पण होईल आणि ह्या ठिकाणी लोक पण तुम्हाला सहकार्य करतील. आणि त्याचाच सगळा मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचे आदेश दिले, पाठपुरावा करायला सांगितलं. आणि त्याच्यानंतर ही सगळं तयार होतंय म्हणल्यानंतर विधानसभेत ह्या भादराने
प्रश्न उपस्थित केला असेल आणि त्याच्यावरती उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं असेल. परंतु हे महामार्ग ह्या भागातून न्यायचा हे पूर्ण श्रेय पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून हा महामार्ग होतोय. ही विरोधी पक्षाचे आमदार आहेत, ह्यांनी प्रयत्न केला म्हणून सांगतात. हे वास्तव सगळं खोटं आहे, सगळं 100% खोटं आहे. आणि त्याची अजून कुठलीही लाईन फायनल झालेली नाही. त्याच्या 3 अलाइनमेंट केल्या जातात आणि त्या 3 अलाइनमेंट नंतर आता सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि इलेक्शन नंतर सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे की जास्तीत जास्त माढा आणि पंढरपूर या 2 तालुक्यातनं जर हायवे गेला तर ह्या भागातल्या दळणवळणाला आणि उद्योगाला चालना मिळू शकेल. म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण अजून त्या कुठल्याही कुठून जाणार आहे हे अद्याप चित्र स्पष्ट नाही. पण निवडणूक आली म्हणलं की सुरू झालं बोगस भाषणं ठोकायला. एमआयडीसीचा विषय खूप, कारण रोजगाराचा खूप मोठा प्रश्न. हा, एमआयडीसीच्या बाबतीमध्ये मोडणीमची एमआयडीसी दादांनी मंजूर केलेली होती. त्याच्यामध्ये अनेकांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, परंतु मध्यंतरच्या काळात खासदार आणि आमदारांनी त्याच्या बाबतीत मीटिंग लावलेली आणि मीटिंग लावून त्यांनी कुठलाही न प्रयत्न करता इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणून एमआयडीसी कॅन्सल करून टाकली. आणि त्याच्यानंतर मी 2-3 महिने झाले येऊन दादांच्या उपचारानंतर मला मोडणीमची सगळी लोक त्याच्यामध्ये त्या भागातली ज्या भागात एमआयडीसी होणार आहे ती सगळी येऊन भेटली. त्या लोकांना मी गोरेभाऊंकडे पालकमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांकडे नागपूरच्या अधिवेशनात मीटिंग लावली आणि त्यांनी ठासून सांगितलं आणि आम्ही त्यांना ते गॅजेट दाखवलं. इको सेन्सिटिव्ह झोन असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यातलं किती 25-30% जमीन ही इको सेन्सिटिव्ह झोनची. नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीज म्हणजे प्रदूषण न करणारे उद्योग त्याच्यामध्ये उभारता येऊ शकतात. आणि त्याच्यामुळं पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी संबंधित विभागाला जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले किंवा ही एमआयडीसी आपल्याला करायची आणि हे जर लँड ॲक्विजिशनचा प्रोग्राम सगळा सुरू करा तशा पद्धतीचे आदेश दिले. त्या मीटिंगचे मिनिट्स आले आणि तशा पद्धतीनं शासनाने निर्णय घेतला. म्हणून आता त्या एमआयडीसीचं प्रकरण मार्गी लागलंय आणि आता लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू झाली. ह्याचे श्रेय घेऊ शकत नाही, काही संबंधच नाही. उलट कॅन्सल करून मोडणीमची एमआयडीसी तिसरीकडे पळवून न्यायचा गाठ घातलेला होता मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर दादा, भैया एका साईडला आम्ही बघतोय की एकंदरीत सोलापूरचं राजकारण आहे. एका साईडला माळशिरस मधून ज्या मोहिते पाटलांनी तुम्हाला या अगोदरही विरोध केला होता आणि ते धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी खासदार झाले. आता त्यांच्याच विरोधात त्या ठिकाणी राम सातपुते एका प्रखरतेनं प्रचार करतायत. त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेवर त्यांनी 4 नगरसेवक निवडून आणले. इकडे प्रशांत परिचारक, मालक परिचारक यांचं सुद्धा त्या ठिकाणी बघताय आणि एकंदरीत तोच म्हणतोय की आम्ही ह्यांना कोंडीत धरलंय. कसं बघताय या नेमक्या परिस्थितीत? अहो, कोंडीत कुणी कोणाला धरलंय, कोणाला भीती आहे? ह्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या भीतीपोटी तिथं विठ्ठल परिवार म्हणून एकत्र आले. एकत्र आल्यानंतर नगरपालिकेला वेगळी चूल का मांडली? कशाची भीती वाटली? आणि कोण कुणाला कोंडीत गाठतंय? कशाची भीती वाटते तुम्हाला? तुम्ही केलेल्या भ्रष्टाचार लोकांसमोर उघडा होईल म्हणून ह्याची भीती वाटती का त्या चौकशीला सामोरं जायची भीती वाटते? सगळे जनतेने बघितलं की पंढरपूर नगरपालिकेत काय झालं ते आणि काय कोंडीत पकडतोय. आम्हाला कोंडीत पकडायचा विषयच येत नाही. तिथं अकलूज मध्ये 10,000 मतं भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणचं काम करणारे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला मिळाले. मान्य आहे आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला असेल, पण 4 उमेदवार त्या ठिकाणी जनतेने निवडून दिले. काही 4-5 उमेदवार 50 मताच्या फरकाने गेले. काहीतरी लोकांनी संधी दिली का नाही? आज लोकांनी तेवढा विचार केला. उद्या संधी देतील काम करण्याची. त्याच्यात गैर काय आहे? लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहणे ही ज्याचं त्याचं काम आहे. आणि मला असं वाटतंय की तो पराभव नसून ज्या पद्धतीनं मतदारांनी साथ दिली तो निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीने केलेल्या प्रयत्नाचा तो विजय आहे. आणि राहता राहिला विषय तुम्ही सांगताय खासदाराचा एक कारखाना होता विजय शुगर.
त्यांच्याच अजून एक कारखाना होता इथला आलेगावचा, दोन्ही कारखाने विकले. त्या कारखान्याच्या वतीनं विठ्ठल कारखान्याने ऊस त्या कारखान्याला विजय शुगरला दिलता. त्या लोकांची ऊसाची बिलं चालू दिलेली नाही. विठ्ठल कारखान्याची केस त्यांच्यावरती आहे. त्या विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्यांची बिलं दिलेली नाही आणि ही त्यांच्या नेतृत्वावरती काम करताय. ह्या दोघांची जबाबदारी नाही लोकांची बिलं द्यायची. ह्या दोन्ही कारखान्याला माढा तालुक्यातनं पंढरपूर तालुक्यातनं सगळ्या गोरगरिबांनी 10-10, 20-20 हजार शेअर दिलेले. कारखाना विकल्यावर शेअर महागारी द्यायची जबाबदारी नाही. त्या गोरगरिबाचे पैसे दिले पाहिजेत का नाही? मग आधी आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, अजून काय करायला पाहिजे लोकांनी? निवडून दिल्यावर तरी लोकांची मतदाराची क्यू करा, त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका. आमचं जाहीर आव्हान आहे, काम एखादं कमी करा पण लोकांचे पैसे तरी देऊन टाका. खर तर राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा चेहरा, अशी चर्चा अकलूजच्या नगर परिषदेमध्ये असं आलं की दादांचं काम होतं, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि प्रत्येक सभेला त्यांनी स्टेजवर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि भावनिक करण्याचा प्रयत्न केला. आता कालच्या मेंढापूरच्या सभेत सुद्धा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी स्टेजवर आणण्यात आलं. हा भावनिकतेचा हा डाव चालेल का यावेळेस? कसं आहे, विजयदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, ते एक ज्येष्ठ नेते आहेत. आज त्यांची प्रकृती अडचणीची आहे. त्या प्रकृती अडचणीत असताना सुद्धा ही मंडळी त्यांना त्रास देऊन नको त्या ठिकाणी घेऊन जात आहे. ठीक आहे, परंतु ते एवढे वयस्कर आहेत आणि त्यांच्या प्रकृतीच्याही अडचणी आहेत. मी काय त्यांच्यावर वैयक्तिक काय बोलू इच्छित नाही. ही जी भामटी लोक जी आमच्यावर जे बोलतात त्या सगळ्या भामट्या लोकांवरती 100% मी सडेतोड उत्तर द्यायला तयार. आमचा प्रश्न काय होता की दादांची जी काय भावनिकता करायला, दादांचा विषय जर साईडला सोडला तर यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध होत नाही म्हणून दादांचा चेहरा वापरला जातोय. 100% असू शकतं, त्यांच्या नेतृत्वावर ते लढत असतील म्हणून कदाचित त्यांना ते घेऊन येत असतील जागोजाग. परंतु आज लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या ज्यांना निवडून दिलंय त्यांचं कर्तृत्व काय? हे आपल्या इथल्या आमदाराला निवडून दिलं लोकांनी, त्याचं कर्तृत्व काय? सगळ्या वाळू चोऱ्या, भानगडी, कारखान्याच्या भानगडी आणि ही कर्तृत्व आहे का? थापा हाणणे, भाषणामधनं सगळ्या लबाड्या सांगणे, लोकाला दिशाभूल करणे आणि सोशल मीडियावरनं वेगळं वारं पसरवायचा प्रयत्न करणे, ही मोठं काम सध्या या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून चालू. खरं तर दादा, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना या सोलापूर जिल्ह्यात ज्या अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत आलोय की एका ठिकाणी भाजपचा मोठा वर्ग आणि आम्ही सध्या सोलापूरच्या महानगरपालिकेचं चित्र बघितलं, ते चित्र अतिशय वेगळं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री आज तुमच्यासोबत त्याच ताकदीने उभे आहेत. परंतु जसं की तुम्ही अभित पाटील असतील, मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील असतील यांच्यावरती सांगतात की यांचं काम शून्य आणि बोलणं मात्र खूप मोठं असं पद्धतीनं आहे. आजच्या या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीकडे कसं बघताय तुम्ही? माझं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी पाहणारे मतदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आम्ही मागच्या निवडणुकीला सामोरं गेलो, तुम्ही आम्हाला बाजूला केलं. ज्यांना निवडून दिलं त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली, त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे तपासून पहा. ते जे आता जे आरोप करतात ह्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे पण तपासून पहा. त्यांचं केलेले भ्रष्टाचाराच्या गोष्टी झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करतायत का? तर 100% करतात. पण माझं या जनतेला आव्हान आहे की ह्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही ह्या मंडळींच्या नेतृत्वावर उभा राहिलेल्या उमेदवाराला जर जागा दाखवली तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आणि ह्या भ्रष्टाचाराला कुठं तर बाजूला सारल्याचा समाधान या सगळ्या लोकांना त्याच्यातून मिळू शकतंय. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ह्या सगळ्या भामट्यांना, लबाडांना बाजूला ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार उभा केलेले आहेत त्या सर्व उमेदवाराला तुमची खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी द्या. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आज जर खऱ्या अर्थाने ही सगळा थांबलेला विकास जर पुढे न्यायचा असेल आपल्याला तर आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ द्यावी, एवढीच माझी सर्व मतदारांना तुमच्या या माध्यमातून विनंती आहे. या भामट्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका किंवा भामट्याचं बोलणं जे आहे त्याच्याकडे तपासून पहा, प्रत्यक्षात काय ह्यानं भ्रष्टाचार केलाय,
कुठं गेले हे 350 कोटी रुपये? इतके दिवस लोक वरडतायत. आज यांनी दूध संघावरती आरोप केल्यामुळं आज मला ह्या सगळ्या प्रकर्षाने गोष्टी स्पष्टपणे बोलाव्या लागल्या. परंतु ह्या बोलत असताना मी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यापैकी नाही. माझ्याकडे इथं संपूर्ण त्यांची कागद, सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या इथं आहेत. विनियोगाची मंजुरी कशी होती, पैसे कसे खर्च केले आणि कुठल्या पद्धतीनं कुठं पैसे घालवले, कसे ते आणले बाजारात, आणि आता कारखान्याचा काय कारभार चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्यात कुठल्याही पद्धतीचं खोटे आरोप करायची माझी मानसिकता नाही. जे खरं आहे ते तुमच्या समोर आणणार आहे. यांनी कितीही बोलू द्या, प्रत्येक गोष्टी तुम्हाला पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हे सत्र चालूच राहणार, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि 3500 रुपये दर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जनतेने हा लढा चालू ठेवावा. आता ह्या निवडणुकीत बाजूला जर केलं तर तुम्हाला 3500 रुपये दर मिळेल, आणि जर तुम्ही यांची साथ दिली तर पुढं अशाच पद्धतीनं फसवणुकीचं राजकारण ह्या मतदारसंघामध्ये चालू राहील. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला साथ द्यावी. नमस्कार. खरं तर दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. ज्यांनी नैतिकता सोडून सध्या राजकारण प्रसार माध्यमावरती असं केलं जातंय की खालच्या पातळीवर, म्हणजेच उदाहरण सांगतो तुम्हाला, कल्याणराव काळे ज्यावेळेस 2014 हे पराभव झाले आणि ते भावनिक झाले आणि कार्यकर्त्यामुळे रडले, आणि त्याचाच एक अनुषंग घेऊन अभिजित पाटील यांनी मेंढापूरच्या सभेत सांगितलं की हा रंडोला त्या ठिकाणी रडला म्हणून मी त्यांना सोडलं. खरं तर ही राजकारणाकडे, या राजकारणाकडे कसं बघताय? काय झालंय, काम काहीच करायचं नाही, विकासावरती बोलता येत नाही, कारण काम काहीच केलेलं नाही. विकास काय असतो ही सुद्धा माहित नाही. वावटळीत लावलेला दिवा ही म्हणजे लाट विरोधात होती म्हणून ही निवडून आलेली मंडळी. मी माग सुद्धा एक शब्द प्रयोग केलता की पावसात धुवून निघलं म्हणून. तसंच ही पावसातलीच सगळी मंडळी धुवून निघलेली आहे. वातावरणाचा फायदा घेतला आणि त्याच्यात 3500 रुपयाची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. लोक फसली. सामान्य माणसाला माहित नसतं बॅकग्राऊंड काय आहे ते आता लक्षात आलंय. ह्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. त्याच्यामुळे ह्यांना कुणाला काय तर म्हण, समोरच्याला काय तर म्हण, व्यक्तिगत लेवलला जाऊन बोल, एवढंच फक्त काम राहिले. काय काम करणार आहे, काय जनतेचे प्रश्न काय सोडवणार आहे, ह्याच्यावरती ही मंडळी बोलतात का? काही बोलत नाही, कारण यांच्याकडे कामच नाही. त्याच्यामुळे ही अशीच फापलत बसणार आहेत आणि जनतेने ह्यांना ओळखून सोडलेलं. खरं तर भैया, तुमच्यासोबत बोलत असताना आज भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही सक्षमपणे जनतेला आव्हान केलं की तुम्हाला सक्षमपणे सहकार्य करायची भावना दाखवली. आज अभिजित पाटील, तुम्हाला असं वाटतं की नुसतं बोलतायत पण कामं झिरो आहेत, पण या जनतेसाठी, या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुमच्याकडे ठाम मुद्दे आणि कोणती कामं तुमच्या समोर, म्हणजे विजन काय असणार? ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, जिल्हा नियोजन मंडळाकडनं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावगावच्या आपल्याला स्मशानभूमी चांगल्या करता येऊ शकते. अनेक गावगावच्या जिथं गोरगरिबांची मुलं शिकतायत त्या शाळा आपल्याला चांगल्या करता येऊ शकतात. त्या शाळा डिजिटलायझेशन करता येऊ शकतात. त्या शाळांना आज विजेची कनेक्शन नाही, त्या ठिकाणी सोलरवरती हे सगळं डिजिटल शिक्षण आपल्याला त्या शाळेच्या माध्यमातून देऊ शकताय. शाळांना आपल्याला सोलर करता येतील. अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना आहेत. आता आम्ही नाविन्यपूर्ण योजनेतनं पालकमंत्री महोदयांकडे विनंती केली की काही गावच्या पाणी पुरवठा योजना आपण लाईट बिल भरायला ग्रामपंचायतीकडे छोट्या पैसे नाहीत, तर त्या पाणी पुरवठा योजना आपण सोलरवर जर केल्या तर पुढच्या 20 वर्षात लाईटचा आणि बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल. आणि त्याचा प्रयोग मी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आधीच केलेला आहे. गेल्या 1 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचा जो ट्रायल घेतली तो 100% सोलरवर आमच्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा चालू आहे. गावगावात अनेक ठिकाणी उजनी धरणातलं घाण पाणी, पुण्याचं प्रदूषित पाणी येतंय, त्या पाण्यावरती लोकांना अनेक आजार होतात. त्यात गावगाव आरओचे प्लांट लावण्याचं काम आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या गावातल्या थांबलेल्या आहेत, वाड्या वस्त्यावरच्या आहेत, त्या पाणी पुरवठ्याच्या योजना करणं गरजेचं आहे. पानंद रस्ते जे वाड्या वस्त्यावर लोक राहतात त्या ठिकाणी काही ना काही मुरमाचे किंवा साध्या पद्धतीचे पानंद रस्ते करावे लागणार आहे. आणि असेही असंख्य प्रश्न ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ह्या जनतेचे सोडवता येऊ शकतात. आणि ह्या प्रश्नाकडे कोण बोलायलाच तयार नाही.
ह्या प्रश्नाकडे कोणी लक्ष वेधायला तयार नाही. फक्त व्यक्तिगत लेवलला जाऊन बोलायचं आणि आरोप करायचे. अरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या ह्या वर्ष 2 वर्षात एक कुठं मुरमाची पाटी टाकली का, कुणाला साधं एक काम मंजूर करून दिलंय? काय केलंय नेमकं तुम्ही? काही एखाद्या खांबावरचा बल्ब बसवलाय? काही एखादा दिवा तरी लावलाय का? आणि हे सगळे प्रश्न जी लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत, हे प्रश्न सोडवणारी ही निवडणूक आहे. हे प्रश्नाला उत्तर देणारी ही निवडणूक आहे. ह्या जनसामान्यांच्या अडचणीच्या सगळ्या गोष्टी सोडवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून माझं सगळ्याला आव्हान आहे की हे आपले रोजच्या जीवनातले मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून द्या. ह्या भामट्यांकडे लक्ष देऊ नका. ह्या भामट्यांना घरी बसवा. तरच खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विकासाला आपल्या मतदारसंघात गती मिळणार आहे. आणि एवढं सगळं जनतेने करावं आणि करतील असं मला ठाम विश्वास आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत रणजित भैया शिंदे. खर तर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे राजकारण बघतोय, कशापासून कुठपर्यंत राजकारण जातंय हे जनता संभ्रमात आहे. त्याच पद्धतीनं आज रणजित भैया शिंदे यांना आमंत्रित केले. आपण पुढच्या ज्या भागामध्ये अनेक सगळ्यांना इथं आमंत्रित करणार आहे. वार प्रत्यारोप सगळे बघणार आहेत. पण ही जनता, जसं की भैया आता म्हणले की 1 वर्षाचा कालावधी झाला परंतु विकास कामं 0, पण बोलण्यात मात्र सगळ्यात हिरो होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अभिजित पाटील यांच्याकडून होतोय. खरं तर विकास कामं केली पाहिजे का ही जनतेच्या फायद्यासाठी असू शकतं. पण जनता आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये कुणाला निवडणार की ज्या अभिजित पाटील यांनी 3,500 रुपये दर देतो म्हणून दर दिला नाही, देतोच म्हणून असं म्हणतात, असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणण्यात आलं. या येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जनता काय निर्णय घेणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही धुरा भारतीय जनता पार्टी यांच्याच ताब्यात देणार की आता पुन्हा जनता अभिजित पाटील यांच्या सोबत जाणार, हे पाहणं तितकं महत्वाचं आहे. आज भैया तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला आणि सखोल गोष्टीची चर्चा केली त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. नमस्कार. परंतु हे महामार्ग ह्या भागातून न्यायचा हे पूर्ण श्रेय पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून हा महामार्ग होतोय. ही विरोधी पक्षाचे आमदार आहेत, ह्यांनी प्रयत्न केला म्हणून सांगतात की वास्तव सगळं खोटं आहे. सगळं 100% खोटं आहे. आणि त्याची अजून कुठलीही लाईन फायनल झालेली नाही. त्याच्या 3 अलाइनमेंट केल्या जातात आणि त्या 3 अलाइनमेंट नंतर आता सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि इलेक्शन नंतर सुद्धा आम्ही जाऊन भेटणार आहे की जास्तीत जास्त माढा आणि पंढरपूर या 2 तालुक्यातनं जर हायवे गेला तर ह्या भागातल्या दळणवळणाला आणि उद्योगाला चालना मिळू शकेल. म्हणून आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण अजून त्या कुठल्याही कुठून जाणार आहे हे अद्याप चित्र स्पष्ट नाही. पण निवडणूक आली म्हणलं की सुरू झालं बोगस भाषण ठोकायला. एमआयडीसीचा विषय खूप, कारण रोजगाराचा खूप मोठा प्रश्न. एमआयडीसीच्या बाबतीमध्ये मोडणीमची एमआयडीसी दादांनी मंजूर केलेली होती. त्याच्यामध्ये अनेकांनी श्रेय घ्यायचा प्रयत्न केला, परंतु मध्यंतरच्या काळात खासदार आणि आमदारांनी त्याच्या बाबतीत मीटिंग लावलेली आणि मीटिंग लावून त्यांनी कुठलाही न प्रयत्न करता इको सेन्सिटिव्ह झोन आहे म्हणून एमआयडीसी कॅन्सल करून टाकली. आणि त्याच्यानंतर मी 2-3 महिने झाले येऊन दादांच्या उपचारानंतर मला मोडणीमची सगळी लोक त्याच्यामध्ये त्या भागातली, ज्या भागात एमआयडीसी होणार आहे ती सगळी येऊन भेटली. त्या लोकांना मी गोरेभाऊंकडे पालकमंत्र्यांकडे घेऊन गेलो आणि त्या नंतर पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांकडे नागपूरच्या अधिवेशनात मीटिंग लावली आणि त्यांनी ठासून सांगितलं आणि आम्ही त्यांना ते गॅजेट दाखवलं. इको सेन्सिटिव्ह झोन असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यातले किती 25-30% जमीन ही इको सेन्सिटिव्ह झोनची. नॉन पोल्युटिंग इंडस्ट्रीज म्हणजे प्रदूषण न करणारे उद्योग त्याच्यामध्ये उभारता येऊ शकतात. आणि त्याच्यामुळं पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी संबंधित विभागाला, जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिले किंवा ही एमआयडीसी आपल्याला करायची आणि हे जर लँड ॲक्विजिशनचा प्रोग्राम सगळा सुरू करा. तशा पद्धतीचे आदेश दिले. त्या मीटिंगचे मिनिट्स आले आणि तशा पद्धतीनं शासनाने निर्णय घेतला. म्हणून आता त्या एमआयडीसीचं प्रकरण मार्गी लागलंय ना आता लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू झाली. ह्याचे श्रेय घेऊ शकत नाही, काही संबंधच नाही. उलट कॅन्सल करून मोडणीमची एमआयडीसी तिसरीकडे पळवून न्यायचा घाट घातलेला होता मला तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. खरं तर दादा भैया एका साईडला
आम्ही बघतोय की एकंदरीत सोलापूरचं राजकारण आहे. एका साईडला माळशिरसमधून ज्या मोहिते पाटलांनी तुम्हाला या अगोदरही विरोध केला होता आणि ते धैर्यशील मोहिते पाटील त्या ठिकाणी खासदार झाले. आता त्यांच्याच विरोधात त्या ठिकाणी राम सातपुते एका प्रखरतेनं प्रचार करतायत. त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेवर त्यांनी 4 नगरसेवक निवडून आणले. इकडे प्रशांत परिचारक मालक परिचारक यांचं सुद्धा त्या ठिकाणी बघताय आणि एकंदरीत तोच म्हणतोय की आम्ही ह्यांना कोंडीत धरलंय. कसं बघताय या नेमक्या परिस्थितीत? अहो, कोंडीत कुणी कोणाला धरलंय, कुणाला भीती आहे? ह्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या भीतीपोटी तिथं विठ्ठल परिवार म्हणून एकत्र आले. एकत्र आल्यानंतर नगरपालिकेला वेगळी चूल का मांडली? कशाची भीती वाटली? आणि कोण कुणाला कोंडीत गाठतंय? कशाची भीती वाटते तुम्हाला? तुम्ही केलेल्या भ्रष्टाचार लोकांसमोर उघडा होईल म्हणून ह्याची भीती वाटती का त्या चौकशीला सामोरं जायची भीती वाटते? सगळे जनतेने बघितलं की पंढरपूर नगरपालिकेत काय झालं ते आणि काय कोंडीत पकडतोय. आम्हाला कोंडीत पकडायचा विषयच येत नाही. तिथं अकलूज मध्ये 10,000 मतं भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणचं काम करणारे रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला मिळाले. मान्य आहे आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला असं, पण 4 उमेदवार त्या ठिकाणी जनतेने निवडून दिले. काही 4-5 उमेदवार 50 मताच्या फरकाने गेले. काहीतरी लोकांनी संधी दिली का नाही? आज लोकांनी तेवढा विचार केला. उद्या संधी देतील काम करण्याची. त्याच्यात गैर काय आहे? लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहणे ही ज्याचं त्याचं काम आहे. आणि मला असं वाटतंय की तो पराभव नसून ज्या पद्धतीनं मतदारांनी साथ दिली तो निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीने केलेल्या प्रयत्नाचा तो विजय आहे. आणि राहता राहिला विषय तुम्ही सांगताय खासदाराचा एक कारखाना होता विजय शुगर, त्यांच्याच अजून एक कारखाना होता इथला आलेगावचा. दोन्ही कारखाने विकले. त्या कारखान्याच्या वतीनं विठ्ठल कारखान्याने ऊस त्या कारखान्याला विजय शुगरला दिलता. त्या लोकांची ऊसाची बिलं दिलेली नाही. विठ्ठल कारखान्याची केस त्यांच्यावरती आहे. त्या विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्यांची बिलं दिलेली नाही आणि ही त्यांच्या नेतृत्वावरती काम करताय. ह्या दोघांची जबाबदारी नाही लोकांची बिलं द्यायची. ह्या दोन्ही कारखान्याला माढा तालुक्यातनं पंढरपूर तालुक्यातनं सगळ्या गोरगरिबांनी 10-10, 20-20 हजार शेअर दिलेले. कारखाना विकल्यावर शेअर महागारी द्यायची जबाबदारी नाही. त्या गोरगरिबाचे पैसे दिले पाहिजेत का नाही? मग आधी आता लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, अजून काय करायला पाहिजे? लोकांनी निवडून दिल्यावर तरी लोकांची मतदाराची क्यू करा, त्यांचे पैसे त्यांना देऊन टाका. आमचं जाहीर आव्हान आहे, काम एखादं कमी करा पण लोकांचे पैसे तरी देऊन टाका. खर तर राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा चेहरा, अशी चर्चा अकलूजच्या नगर परिषदेमध्ये असं आलं की दादांचं काम होतं, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि प्रत्येक सभेला त्यांनी स्टेजवर त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आणि भावनिक करण्याचा प्रयत्न केला. आता कालच्या मेंढापूरच्या सभेत सुद्धा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी स्टेजवर आणण्यात आलं. हा भावनिकतेचा हा डाव चालेल का यावेळेस? कसं आहे, विजयदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते एक ज्येष्ठ नेते आहेत. आज त्यांची प्रकृती अडचणीची आहे. त्या प्रकृती अडचणीत असताना सुद्धा ही मंडळी त्यांना त्रास देऊन नको त्या ठिकाणी घेऊन जात आहे. ठीक आहे, परंतु ते एवढे वयस्कर आहेत आणि त्यांच्या प्रकृतीच्याही अडचणी आहेत. मी काय त्यांच्यावर वैयक्तिक काय बोलू इच्छित नाही. ही जी भामटी लोक जी आमच्यावर जे बोलतात त्या सगळ्या भामट्या लोकांवरती 100% मी सडेतोड उत्तर द्यायला तयार. आमचा प्रश्न काय होता की दादांची जी काही भावनिकता करायला, दादांचा विषय जर साईडला सोडला तर यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध होत नाही म्हणून दादांचा चेहरा वापरला जातोय. 100% असू शकतं. त्यांच्या नेतृत्वावर ते लढत असतील म्हणून कदाचित त्यांना ते घेऊन येत असतील जागोजाग. परंतु आज लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या ज्यांना निवडून दिलंय त्यांचं कर्तृत्व काय? हे आपल्या इथल्या आमदाराला निवडून दिलं लोकांनी, त्याचं कर्तृत्व काय? सगळ्या वाळू चोऱ्या, भानगडी, कारखान्याच्या भानगडी आणि ही कर्तृत्व आहे का? थापा हाणणे, भाषणामधनं सगळ्या लबाड्या सांगणे, लोकाला दिशाभूल करणे आणि सोशल मीडियावरनं वेगळं वारं पसरवायचा प्रयत्न करणे, ही मोठं काम सध्या ह्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून चालू. खरं तर दादा, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना या सोलापूर जिल्ह्यात ज्या अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत आलोय
की एका ठिकाणी भाजपचा मोठा वर्ग आणि आम्ही आता सध्या सोलापूरच्या महानगरपालिकेचं चित्र बघितलं, ते चित्र अतिशय वेगळं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री आज तुमच्यासोबत त्याच ताकदीने उभे आहेत. परंतु जसं की तुम्ही अभिज पाटील असतील, मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील असतील यांच्यावरती सांगतात की यांचं काम शून्य आणि बोलणं मात्र खूप मोठं आहे, असं पद्धतीनं आहे. आजच्या या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे कसं बघताय तुम्ही? माझं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून जे कोणी पाहणारे मतदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की आम्ही मागच्या निवडणुकीला सामोरं गेलो, तुम्ही आम्हाला बाजूला केलं. ज्यांना निवडून दिलं त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली, त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे हे तपासून पहा. ते जे आता जे आरोप करतात ह्या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे पण तपासून पहा. त्यांचं केलेले भ्रष्टाचाराच्या गोष्टी झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप करतायत का, तर 100% करतात. पण माझं या जनतेला आव्हान आहे की ह्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही ह्या मंडळींच्या नेतृत्वावर उभा राहिलेल्या उमेदवाराला जर जागा दाखवली तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आणि ह्या भ्रष्टाचाराला कुठं तर बाजूला सारल्याचा समाधान या सगळ्या लोकांना त्याच्यातून मिळू शकतंय. आणि म्हणून माझं आव्हान आहे की ह्या सगळ्या भामट्यांना, लबाडांना बाजूला ठेवा आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार उभा केलेले आहेत त्या सर्व उमेदवाराला तुमची खऱ्या अर्थाने काम करण्याची संधी द्या. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आज जर खऱ्या अर्थाने ही सगळा थांबलेला विकास जर पुढे न्यायचा असेल आपल्याला, तर आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ द्यावी, एवढीच माझी सर्व मतदारांना तुमच्या या माध्यमातून विनंती आहे. या भामट्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका किंवा भामट्याचं बोलणं जे आहे त्याच्याकडे तपासून पहा, प्रत्यक्षात काय ह्यानं भ्रष्टाचार केलाय, कुठं गेले हे 350 कोटी रुपये. इतके दिवस लोक ओरडतायत, आज ह्यांनी दूध संघावरती आरोप केल्यामुळं आज मला ह्या सगळ्या प्रकर्षाने गोष्टी स्पष्टपणे बोलाव्या लागल्या. परंतु ह्या बोलत असताना मी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यापैकी नाही. माझ्याकडे इथं संपूर्ण त्यांची कागद, सगळ्या चिठ्ठ्या चपाट्या इथं आहेत. विनियोगाची मंजुरी कशी होती, पैसे कसे खर्च केले आणि कुठल्या पद्धतीनं कुठं पैसे घालवले, कसे ते आणले बाजारात, आणि आता कारखान्याचा काय कारभार चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्यात कुठल्याही पद्धतीचं खोटे आरोप करायची माझी मानसिकता नाही. जे खरं आहे ते तुमच्या समोर आणणार आहे. यांनी कितीही बोलू द्या, प्रत्येक गोष्टी तुम्हाला पुराव्यानिशी निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हे सत्र चालूच राहणार, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि 3500 रुपये दर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जनतेने हा लढा चालू ठेवावा. आता ह्या निवडणुकीत बाजूला जर केलं तर तुम्हाला 3500 रुपये दर मिळेल, आणि जर तुम्ही यांची साथ दिली तर पुढं अशाच पद्धतीनं फसवणुकीचं राजकारण ह्या मतदारसंघामध्ये चालू राहील. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला साथ द्यावी. खरं तर दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. ज्यांनी नैतिकता सोडून सध्या राजकारण प्रसार माध्यमावरती असं केलं जातंय की खालच्या पातळीवर, म्हणजेच उदाहरण सांगतो तुम्हाला, कल्याणराव काळे ज्यावेळेस 2014ला हे पराभव झाले आणि ते भावनिक झाले आणि कार्यकर्त्यामुळे रडले, आणि त्याचाच एक अनुषंग घेऊन अभिजित पाटील यांनी मेंढापूरच्या सभेत सांगितलं की हा रंडोला त्या ठिकाणी रडला म्हणून मी त्यांना सोडलं. खरं तर ही राजकारणाकडे, या राजकारणाकडे कसं बघताय? काय झालंय, काम काहीच करायचं नाही, विकासावरती बोलता येत नाही, कारण काम काहीच केलेलं नाही. विकास काय असतो हे सुद्धा माहित नाही. वावटळीत लागलेला दिवा ही म्हणजे लाट विरोधात होती म्हणून ही निवडून आलेली मंडळी आहे. मी माग सुद्धा एक शब्द प्रयोग केलता की पावसात धुवून निघलं म्हणून, तसंच ही पावसातलीच सगळी मंडळी धुवून निघलेली आहे. वातावरणाचा फायदा घेतला आणि त्याच्यात 3500 रुपयाची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. लोक फसली. सामान्य माणसाला माहित नसतं बॅकग्राऊंड काय आहे ते आता लक्षात आलंय. ह्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. त्याच्यामुळे ह्यांना कुणाला काय तर म्हण, समोरच्याला काय तर म्हण, व्यक्तिगत लेवलला जाऊन बोल, एवढंच फक्त काम राहिलं. काय काम करणार आहे, काय जनतेचे प्रश्न काय सोडवणार आहे ह्याच्यावरती ही मंडळी बोलतात का? काही बोलत नाही, कारण यांच्याकडे कामच नाही. त्याच्यामुळे ही अशीच फापलत बसणार आहेत आणि जनतेने ह्यांना ओळखून सोडलेलं.
खरं तर भैया तुमच्यासोबत बोलत असताना आज भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही सक्षमपणे जनतेला आव्हान केलं की तुम्हाला सक्षमपणे सहकार्य करायची भावना दाखवली. आज अभिजित पाटील तुम्हाला असं वाटतं की नुसतं बोलतायत पण कामं झिरो आहेत, पण या जनतेसाठी या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुमच्याकडे ठाम मुद्दे आणि कोणती कामं तुमच्या समोर आहेत? म्हणजे विजन काय असणार? ह्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाकडनं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावगावच्या आपल्याला स्मशानभूमी चांगल्या करता येऊ शकते. अनेक गावगावच्या जिथं गोरगरिबांची मुलं शिकतायत त्या शाळा आपल्याला चांगल्या करता येऊ शकतात. त्या शाळा डिजिटलायझेशन करता येऊ शकतात. त्या शाळांना आज विजेची कनेक्शन नाही, त्या ठिकाणी सोलरवरती हे सगळं डिजिटल शिक्षण आपल्याला त्या शाळेच्या माध्यमातून देऊ शकताय. शाळांना आपल्याला सोलर करता येतील. अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना आहेत. आता आम्ही नाविन्यपूर्ण योजनेतनं पालकमंत्री महोदयांकडे विनंती केली की काही गावच्या पाणी पुरवठा योजना आपण लाईट बिल भरायला ग्रामपंचायतीकडे छोट्या पैसे नाहीत, तर त्या पाणी पुरवठा योजना आपण सोलरवर जर केल्या तर पुढच्या 20 वर्षात लाईटचा आणि बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकेल. आणि त्याचा प्रयोग मी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आधीच केलेला आहे. गेल्या 1 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठ्याचा जो ट्रायल घेतली तो 100% सोलरवर आमच्या ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा चालू आहे. गावगावात अनेक ठिकाणी उजनी धरणातलं घाण पाणी, पुण्याचं प्रदूषित पाणी येतंय. त्या पाण्यावरती लोकांना अनेक आजार होतात. त्यात गावगाव आरओचे प्लांट लावण्याचं काम आहे. पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या गावातल्या थांबलेल्या आहेत, वाड्या वस्त्यावरच्या आहेत, त्या पाणी पुरवठ्याच्या योजना करणं गरजेचं आहे. पानंद रस्ते जे वाड्या वस्त्यावर लोक राहतात त्या ठिकाणी काही ना काही मुरमाचे किंवा साध्या पद्धतीचे पानंद रस्ते करावे लागणार आहे. आणि असेही असंख्य प्रश्न ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या जनतेचे सोडवता येऊ शकतात. आणि ह्या प्रश्नाकडे कोण बोलायलाच तयार नाही, ह्या प्रश्नाकडे कोणी लक्ष वेधायला तयार नाही. फक्त व्यक्तिगत लेवलला जाऊन बोलायचं आणि आरोप करायचे. अरे ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही निवडून दिलेल्या ह्या 1-2 वर्षात एक कुठं मुरमाची पाटी टाकली का, कुणाला साधं एक काम मंजूर करून दिलंय? काय केलंय नेमकं तुम्ही? काही एखाद्या खांबावरचा बल्ब बसवलाय? काही एखादा दिवा तरी लावलाय का? आणि हे सगळे प्रश्न जी लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत, हे प्रश्न सोडवणारी ही निवडणूक आहे. हे प्रश्नाला उत्तर देणारी ही निवडणूक आहे. ह्या जनसामान्यांच्या अडचणीच्या सगळ्या गोष्टी सोडवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून माझं सगळ्याला आव्हान आहे की हे आपले रोजच्या जीवनातले मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून द्या. ह्या भामट्यांकडे लक्ष देऊ नका, ह्या भामट्यांना घरी बसवा. तरच खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विकासाला आपल्या मतदारसंघात गती मिळणार आहे. आणि एवढं सगळं जनतेने करावं आणि करतील असं मला ठाम विश्वास आहे. खर तर भैया अजून एक मतदारसंघामध्ये खूप मोठी चर्चा आहे की घराण्याशाहीमध्ये उमेदवारी दिली जाते आणि एकंदरीत जनतेमध्ये संभ्रम आहे, याच्याकडे कसं बघताय? काय ह्या लोकप्रतिनिधींनी तशी टीका केली, पण माझं एवढंच सांगणं आहे की ज्या नेतृत्वावरती तुम्ही ह्या निवडणुका लढवायला निघालाय त्यांच्या घराण्यातली किती माणसं जेडपी पंचायत समितीला आतापर्यंत उभा राहिली जिल्ह्यांनी पाहिले. आणि आमच्या कुटुंबातला आज एकही व्यक्ती ह्या निवडणुकीला उभा नाही. पण त्याचा अर्थ असा काय समजायची कारण नाही. कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती जर लोकांनी निवडून दिलेले असतील तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही. लोकांनी मताच्या रूपात जर लोकशाहीमध्ये निवडून दिलं तर त्या प्रतिनिधीला प्रतिनिधित्व करण्याची संधी लोकांनी दिलेली असते. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. सोयीनी आपल्या आपल्या बोललं जातं. आधी तुमच्या मागं वळून बघा, ज्या नेत्यावरती निवडणुका लढताय त्यांच्यातली किती माणसं उभा होती आज तागायत आणि किती उभा असतील मला माहित नाही. त्या गोष्टीच्या आधी सखोल चर्चा करा लोकांमध्ये आणि मग ह्या सगळ्या पुढच्या गप्पा मारा. म्हणजे हा मुद्दा म्हणजे जे तुम्ही प्रस्तावित म्हणताय याच्यामुळे तत्त नाही असं तुम्हाला म्हणाय? प्रस्थापित म्हणजे 6 कारखाने या निवडणुकीच्या आधी 1, 2, 3, 4, 5, 6 कारखाने मी चालवतो. 6 कारखान्याचा डॉक्टर आहे, कारखानदारीतला डॉक्टर आहे. आता किती कारखाने राहिले आणि कसे चालतात कारखाने ही जरा जनतेने अभ्यास करावा. किती लोकांची तिथली देणी राहिली त्या नाशिकच्या कारखान्याची ही सुद्धा जाऊन तिथं विचारावं. आणि मग
ह्या गोष्टीवरती आपण चर्चा करू. नक्कीच हे होते आपल्यासोबत रणजित भैया शिंदे. खरं तर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये हे राजकारण बघतोय, कशापासून कुठपर्यंत राजकारण जातंय ही जनता संभ्रमात आहे. त्याच पद्धतीनं आज रणजित भैया शिंदे यांना आमंत्रित केले. आपण पुढच्या ज्या भागामध्ये अनेक सगळ्यांना इथं आमंत्रित करणार आहे, वार प्रत्यारोप सगळे बघणार आहेत. पण ही जनता, जसं की भैया आता म्हणले की 1 वर्षाचा कालावधी झाला परंतु विकास कामं 0, पण बोलण्यात मात्र सगळ्यात हिरो होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अभिजित पाटील यांच्याकडून होतोय. खरं तर विकास कामं केली पाहिजे का ही जनतेच्या फायद्यासाठी असू शकतं, पण जनता आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये कुणाला निवडणार की ज्या अभिजित पाटील यांनी 3,500 रुपये दर देतो म्हणून दर दिला नाही, देतोच म्हणून असं म्हणतात, असं सुद्धा त्या ठिकाणी यांचं म्हणण्यात आलं. या येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही जनता काय निर्णय घेणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही धुरा भारतीय जनता पार्टी यांच्याच ताब्यात देणार की आता पुन्हा जनता अभिजित पाटील यांच्या सोबत जाणार, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आज भैया तुम्ही आमच्या प्रभात न्यूजला वेळ दिला आणि सखोल गोष्टीची चर्चा केली, त्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. नमस्कार.